Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smita Aurel. नमस्कार. भांडत नाही आहेत या. हा सीन आहे काल श्रेयांचा गारवा घेऊन आलेल्या माझ्या जाऊबाईंच्या मैत्रिणींचा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे याची मला गॅरंटी आहे, कारण या व्हिडिओमध्ये 2 वेगवेगळ्या भिशी मी दाखवलेल्या आहेत. ही आहे माझ्या मम्मीची भिशी. आरती काकींच्या साईडला माझी मम्मी बसली आहे आणि संध्याकाळची आमची गार्डन्स क्लबची भिशी. ती तर एकदम जोरदार झाली. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी मम्मी आणि माझ्या जाऊबाई एकाच भिशीमध्ये आहेत. सगळ्या जवळजवळ माझ्या मम्मीच्या वयाच्या आहेत, फक्त माझ्या जाऊबाई त्यांच्यात लहान आहेत. या सगळ्यांना मी त्यांच्या सुखी संसाराचं सार विचारलं. बघूया कुणी कुणी काय काय उत्तरं दिली. 12:30-1 वाजता सावित्री बहिणींच्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या सगळ्या मैत्रिणी गारवा घेऊन आल्या. यामध्ये एक माझी मम्मीसुद्धा आहे. सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. कुणी केळी आणली होती, कुणी वांग्याची भाजी आणली होती, भाकरी, चपाती, सांडगे, पापड, रसमलाई, उसळ, चटण्या, तळलेली मिरची, दाल फ्राय, जिरा राईस, मटकीची उसळ, कोशिंबीर, झुणक्याची वडी, ढोकळा. जे रोजचे माझे डेली व्लॉग्स बघतात त्यांना माहितीच असेल की माझी मम्मी आणि माझ्या जाऊबाई कोण आहेत. आली आली शिदोरी सावित्रीच्या दारी, उघडून बघा त्यात काय काय परी. दशमी गव्हाची जोंधळ्याची दशमी लुसलुशीत, झुणका वडी ढोकळा पोकळ परी, चटण्या लोणची झणझणीत, पापड मात्र कुरकुरीत, वांग्याची भाजी झणझणीत, उसळ रसमलाईची लज्जत न्यारी, शेंडी सकट नारळ खण हिरवा गच्च, केळीची पणी देठा सकट, दहीभात त्यावरी फोडणी दहीभात त्यावरी फोडणीची मिरची, जिन्नस घ्या मोजून खडाखडी. कवितेमध्ये पण काही राहता कामा नये. बघा कशी ऑर्डर करतात. पुलाव सॅलड, त्यावर डाळिंबाची दाणे, दही आहे डबा भरून, पुलाव आणि दाल फ्राय आहे खूपच छान. खातो आम्ही सर्वजण मिळून, येथील पाहुणे पाहू त्यांची वाट. शीघ्र कवी आरती आंटी. सगळे माझ्या मम्मीच्या वयाचे आहे. वहिनी सोडले तर मला सुखी विवाह जीवनाचं एक गुपित प्रत्येकाने सांगायचं. पहिला शब्द आला अरे बापरे. आपल्याला वैवाहिक जीवन सुखी हवं असेल तर पार्टनरची म्हणजे आपल्या जोडीदाराशी विश्वासाने राहिलं पाहिजे आणि सॅक्रिफाईसनी राहिलं पाहिजे. सॅक्रिफाईस केला पाहिजे. फक्त तुम्हीच का त्यांनी पण? दोघांनी दोघांच्या आवडीनिवडी एकमेकांना जपायला पाहिजेत. आणि शिवाय तब्येतीला आणि आरोग्याला दोघांनी पण एकमेकांच्या जपलं पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना साथ देत जाणं हेच सुखी संसाराचं रहस्य आहे. व्हेरी गुड. मी सांगते ग, माझा संसार सुखी राहिला. मी हसत खेळत मस्ती करत राहिले. मी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आणि दोष असतात. माझ्यामध्ये पण गुणदोष आहेत, तसंच माझ्या नवऱ्यामध्ये पार्टनरमध्ये पण गुणदोष असणार हे जाणून, जर आयुष्य सुरुवातीलाच ते जाणून घेऊन पुढे जर प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या बरोबरीनं जाऊन त्यांनी मी समजून घ्यायला सुरुवात केली की तेही मला समजून घ्यायला सुरुवात करतात. त्यामुळं त्या दोन्ही गोष्टी अगदी एकमेका पाऊलाला पाऊल लावून बरोबर जोडीला चालत असते. म्हणजे एकमेकांचे गुणदोष स्वीकारायचे, आपण तिथे पुढे जाऊ शकतो. आयुष्य आहे जे काही सुरुवात झाले लग्नानंतर, ते शांत, दोघं पण शांत राहणे आणि व्यवस्थित मुलांसाठी सगळं व्यवस्थित करणे, हे माझ्या आयुष्याचं गोल आहे. मी शांत राहिले हेच माझ्या सुखी संसाराचं रहस्य. लग्न झाल्यावर
नवीन घरात येतो सगळ्यांना सामावून घेऊन राहणं हे सुखी संसाराचं रहस्य आहे. नवऱ्याला तर आपण सामावूनच घेतो, पण घरातल्या लोकांना पण सामावून घ्यायला लागते. हेच सुखी संसाराचं रहस्य. लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं, हेच माझ्या सुखी संसाराचे जोडीदारांनी मला खूप समजून घेतलं आणि त्यांच्यात सामावून घेतलं, हेच माझं सुखी जीवनाचं रहस्य आहे. आणि कुठे ट्रिपला जा म्हटलं की लगेच जा म्हणायचं. मी नाही आलं तरी जा. सगळे नवरे तेच करतात. हा, माझ्या नवऱ्याने मला खूप सांभाळून घेतलेलं आहे. माझ्या दोषांकडे दुर्लक्ष करून जे काय 2-4 गुण आहेत त्याचा स्वीकार करून मला खूप छान ठेवलं आतापर्यंत. हेच माझ्या सुखी संसाराचं रहस्य. सुख आणि समाधान हे फुलपाखरासारखं आहे. ते उडत हळूहळू उडत कधी तुमच्या खांद्यावर येऊन बसतं तुम्हाला समजत नाही. जितके तुम्ही समाधानी राहाल, शांत राहाल, तितकं ते तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. म्हणून तुकारामाने जे म्हटलेलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो घ्यावे समाधान, हेच माझ्या सुखी संसार आला चंद्र आला आकाशी, सुनीलचं नाव घेते गारव्याच्या दिवशी. जन्म दिले आईनी, सांभाळले वडिलांनी, पवनचं नाव घेते मी त्यांची सौभागिनी, मी त्यांची सौभागिनी. पहिला ट्राय करते, रेकॉर्ड करू नको म्हणे. नाव घ्या काय नाव घ्यायचं? मनोजरावांना शेवटी आहोच म्हणायचं. किती तयारी. तुळशीला घालते पळी पळी पाणी, पहिला होते आई बापाची राणी, आता आहे मी प्रदीपची पट्टराणी. रेडिओ खुश, सुभाषांचं नाव घेते, सर्वांना करते खुश. मी खुश. हे आंटी काय म्हणतात बघा. यांचं म्हणणं आहे की माझ्यासाठी गाडी काढत नाही, तर त्यांनी 2 व्हीलर बंद केली आहे, त्यांना चालत नाही म्हणून मला गाडीतून नेतात. एक मोती 2 वाती 1 ज्योती, मदनरावांची आणि माझी प्रीती अखंड राहू दे या जगती. आत्ता काय खरं नाही. अंबाबाईच्या मंदिराला मोठं जोत, अंबाबाईच्या मंदिराला मोठं जोत, मदनरावांचं नाव घ्यायचं माझ्या मनातच होतं. म्हणजे मी एकटीच विसरत नाही. माझी मम्मी, तिला आधीच सांगितलं होतं की उद्या नाव घ्यायचंय. मंदिरावर सोन्याचं कळस, शीतलरावांचे नाव घ्यायला मला नाही आठवत. नवदीप जले, नव फूल खिले, रोज ही सासू माँ का आशीर्वाद मिले, आज से आपको वो सब मिले जो आपका दिल चाहता है, खुशी की बहार है, माहौल है, क्योंकि बहू आपके घर आने वाली है, छूले आसमान को, जमी की तलाश मत कर, मनोज के साथ जिंदगी जी ले, खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी, खुद ब खुद सावित्री तेरी, सदा मुस्कुराती रहो, वजह की तलाश मत कर. तीर्थ सावित्री पणत्या सजून तयार आहेत, तेल आणि वातीसह, लाईटच्या माळा विराजमान आहेत, छोट्या छोट्या दिव्यासह, चांदण्यासह, दरवाजाही केव्हापासून तोरण बांधून सज्ज होईल, अंगणही नटून बसले रांगोळीचा गालीचा घेऊन, डबे सगळे तुडुंब आहेत, तिखट गोड स्वादासह, घर आता डोलू लागले आनंदाच्या लहरीवर, आणि मन आहे अगदी प्रफुल्लित, लाख लाख शुभेच्छासह, सुनेच्या आगमनाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. मी म्हटलं थोडं सुनेला कसं ठेवायचं ते सांगा. त्याबद्दल नीता आंटींचं म्हणणं काय बघा. आम्ही सासूच्या ताब्यात राहिलो, आता सुनांच्या ताब्यात आम्ही आता. सगळ्यांच्या वतीने रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. चूड़िया रे सजन मजबूरिया लाडाची ग, आवड हिला एकूणच चंद्राची खूप मजा आली आणि मग जे गिफ्ट आपण रोहिणींकडून बनवून घेतले होते ते सगळ्यांना दिले.
आणि हो, माझ्या मते सुखी संसाराचा मंत्र म्हणजे एक्सेप्टन्स, एकमेकांना आहे तसं एक्सेप्ट करणं. तुमच्या मते सुखी संसाराचा मंत्र काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि संध्याकाळी शैला आणि सुनेत्रांची भिशी होती. तुम्हाला तो व्हिडिओ लक्षात आहे का, गार्डन्स क्लबच्या सीता और गीता? हां, त्या जोडीचीच आज भिशी होती. आणि थीम होती गोकर्णाची, म्हणजेच गोकर्णाचं फूल ज्या कलरचं असतं त्या कलरमध्ये साड्या नेसायच्या होत्या. निळी थीम, निळ्या साड्या, सगळं काही निळं निळं. मांडणी अप्रतिम, खूपच सुंदर. अरे बापरे, ग्रीन गिफ्टसुद्धा ब्ल्यू कलरमध्ये, कसलं भारी ना. खूप छान, मेहनत दिसत होती. आणि या अनुजाचं काय चाललंय बघा, कानात काय सांगते अक्कांच्या, सांगते हिला नंतर. आणि आमचं आवडतं गोकर्णाचं फूल मस्तपैकी गोकर्ण ड्रिंक घेऊन आलं शैला. या शैला आणि ही सुनेत्रा, या दोघींचीच भिशी आहे. बघा ना किती सुंदर सजवलं आहे घर. आणि चारोळ्या पण गोकर्णाच्या. आणि काय पाहिजे, गोकर्णाची थीम देईल. IWDच्या मैत्रिणी आहेत कुलकुल आणि चिनाच्या डोक्यात गोकर्णाचं फूल. सुप्रिया पण मस्त गोकर्ण केसात माळून आल्या होत्या. पदार्थ सुद्धा निळे, कमाल आहे. म्हणजे खूप जणांचं म्हणणं झालं की हेल्दी डाएट असला पाहिजे भिशीमध्ये, म्हणजे तळलेलं वगैरे नसता, हे कमी. आता जे तुम्ही खायला लागलाय त्याच्यामध्ये करीमध्ये थोडंसं कोकोनट ऑइल वापरलेलं आहे राजूचं. राईस जो आहे तो ब्ल्यू स्टिकी राईस म्हणून आहे, तर तो आपण इंद्रायणी आपला ताजा ताजा आलेला. आणि पुडिंग शैलांनी गोकर्णाच्या फुलांचं बनवलेलं आहे. हा, आता ही जी तसं बघायला गेलं तर ही थीम आहे, ही चायनीज थाई थीम आहे, तर त्याची नावं सांगते. गोकर्ण चहाला तिकडे नाम लोक अंचन म्हणतात. नाम म्हणजे पाणी आणि अंचन म्हणजे गोकर्णाची फुलं इन्फ्युज्ड आहेत. अंचन. दुसरं आहे थाई सूप, त्याला तोम खा म्हणतात. तोम म्हणजे बॉइल्ड किंवा सूप, आणि खा म्हणजे गलांगल म्हणून आल्याचा एक प्रकार असतो, टर्मरिक आल्यासारखं ना ते असतं, ते त्यात फ्लेवर येतो तुम्हाला खाताना. तर आपण थाई आलं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतरचा जो राईस आहे तो नासी केराबू म्हणजे ब्ल्यू स्टिकी राईस. थोडक्यात नासी म्हणजे गोकर्ण राईस, केराबू म्हणजे व्हेरियस सॅलड्स विथ हर्ब्स. त्यांच्याकडे मोस्टली चिकन वगैरे पोर्क वगैरे वापरतात. आपण काकडीचं ककुंबर सलाड केलेलं आहे. नंतर आहे बटरफ्लाय पी फ्लावर पुडिंग. आता हा जो पदार्थ आहे हा दोन गोष्टीतून आलेला आहे. थाई फ्लॉवर डम्पलिंग म्हणून असतं, चो मुआंग करून. डम्पलिंग्स ते लोक अशा फ्लोरल शेपमध्ये पी फ्लावर वापरून करतात. या भिशीची सुरुवात इतकी मस्त. आता सगळ्यांनीच फुलाची थीम घ्यायची ठरली आहे. बघूया आणि कोण कोण काय काय शक्कल लढवतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.